नमो नमः. संस्कृत सिरीज चॅनलमध्ये भवतां सर्वेषां बहुस्वागतम्. गत 2 विभागे मया अष्टमी कक्षायाः पाठ्यपुस्तके नामानि सर्वनामानि वर्णानां संवादः वर्णमाला च इत्यस्मिन् विषये विवेचनं दत्तम् आसीत्. विद्यार्थ्यांनो, संस्कृत सिरीज चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत. मागच्या काही विभागामध्ये आपण अष्टमी कक्षा म्हणजेच 8वीच्या पाठ्यपुस्तकातील नामे सर्वनामे आणि वर्णमाला यांचा अभ्यास शिकलो होतो किंवा याविषयी आपण पाठ घेतले होते. आज आपण या विभागामध्ये या व्हिडिओमध्ये संबंधवाचक द्वितीय घटकातील संबंधवाचक हा पाठ किंवा हा घटक उपघटक आपण पाहणार आहोत, शिकणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या या संस्कृत सिरीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. नुसते व्हिडिओ पाहून तिथेच थांबू नका, तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करा. तर आज आपण या पाठ्यपुस्तकातील संबंधवाचक किंवा संबंध या शब्दाचा अर्थ आणि त्यासंबंधी आपल्याला या पाठात आलेली नामे आणि सर्वनामे, अर्थातच षष्ठी विभक्तीची रूपे कशी सांगितलेली आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर चला शिकूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. अष्टपूर्णांक 8.1 मध्ये आपल्याला त्यातील अजून एक पॉईंट दिला, 1.1. दशरथ पिता राम. आता आपल्याला 2 गट दिलेले, एक वडिलांचा गट दिला आहे आणि एक मुलाचा गट दिला आहे. म्हणजे इथे नातेसंबंध दाखवलेले आहेत आणि ते आपल्याला षष्ठी विभक्तीची रूपे लावून नाम आणि प्रश्न तयार करताना सर्वनाम किम सर्वनामाची षष्ठी विभक्तीची रूपे लावून तयार केलेली आहेत. बघा, कस्य पुत्रः रामः. कस्य पुत्रः रामः. दशरथस्य पुत्रः रामः. कस्य किम सर्वनामस्य षष्ठी विभक्ती. दशरथस्य, दशरथ नाम असते, नाम आहे आणि त्याचंच उत्तर आपल्याला इथे दशरथस्य. म्हणजेच आपल्याला इथे किम सर्वनामाचं कस्य हे षष्ठी विभक्तीचं रूप आहे आणि दशरथ हे नाव देवशब्दासारखं, नामासारखं, आणि म्हणून इथे देवची जशी देवस्य होते तशी इथे दशरथ शब्दाची कोणती विभक्ती आली, षष्ठी. म्हणजेच या पाठातून संबंध, मालकी किंवा नातेसंबंध जर आपल्याला दाखवायचा असेल किंवा आपल्याला संबंध या अर्थी जर षष्ठी विभक्ती आपल्या या पाठातून शिकायची आहे. कस्य पिता दशरथा. उलट पद्धतीने आपल्याला परत विचारले, कुणाचे वडील दशरथ. रामस्य पिता दशरथा. रामाचे वडील दशरथ. येते लक्षात. किम सर्वनाम आणि त्या नामाची षष्ठी विभक्ती आणि किम सर्वनामाची षष्ठी. पुल्लिंगी असेल तर कस्य येणार, स्त्रीलिंगी असेल तर कस्याहा, ते आपल्याला पुढे बघायचे. आता आपल्याला फक्त पुल्लिंगी आपण बघतोय. पहिला जो गट आहे 1.1 या पाठातील आपण पुल्लिंगी गट, म्हणजे सगळे नाम पुल्लिंगी शब्द आपल्याला इथे दिसून येतात. आता आपल्याला बाकीचे इतर बघूया. रावणस्य पुत्र मेघनाद. रावणस्य पुत्र हा मेघनाद. रावणाचा मुलगा मेघनाद. मेघनादस्य पिता रावणः. तदनंतरस्य धृतराष्ट्र. धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्र. येते लक्षात कशा पद्धतीने आपण घेतो. त्याच्यानंतरचं बघा, लव. आपल्याला आपण कोणती बघतोय आता, तिसरी बघतोय. तिसरी गाळलेली जागा किंवा रिक्त स्थान काय दिलेली. कस्य पुत्र. कस्य पुत्र हा लवाहा. कस्य पुत्र हा लवाहा. मग इथे त्याचं उत्तर काय येणार आहे. उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल तर श्रीरामस्य पुत्र हा लवाहा. श्रीरामस्य पुत्र हा लवाहा. मग उत्तर आपल्याला या जोडींमधून शोधायचे, हे लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतरचं बघा, भीमस्य. भीमस्य डॅश डॅश काय सांगितलं मग इथे बघा. भीमस्य पिता, भीमस्य पुत्रः घटोत्कचः. भीमस्य पिता घटोत्कचः. त्याच्यानंतर मेघनादस्य पिता रावणः, हे आधीच आलेले. त्याच्या खालचं घ्या आता. दुर्योधनस्य. दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः.
कस्य पिता रामः, तदनन्तरस्य वाक्यं सप्तमवाक्यं कस्य पिता रामः, लवस्य पिता रामः, लवस्य कुशस्य वा, पण आपल्याला इथे ब गटामध्ये लव अशी जोडी दिलेली आहे, म्हणजेच लवस्य पिता रामः. कस्य पिता भीमः, कस्य पिता भीमः, अंतिमं वाक्यं घटोत्कचस्य पिता भीमः, घटोत्कचस्य पिता भीमः. 1.2 आता आपल्याला दुसरा पॉईंट बघायचा आहे. 1.2 यामध्ये बघा, आता जसं आपण इथे पुल्लिंगीवर पाहिलं, आता आपल्याला काय पाहायचं आहे, इथे नपुसकलिंगी नामं पाहिजे. नपुसकलिंगी म्हणण्यापेक्षा इथे आपण रामायणम, महाभारतम, रघुवंशम, गीत हे सगळे ते रामायण, ते महाभारत, ते रघुवंशम, ते गीत गोविंदम हे आपण ते असं म्हणतो, म्हणून इथे नपुसकलिंगम असा अर्थ मी धरलेला आहे. रामायणम कवी आणि वाल्मिकी, एका साईडने रामायण किंवा त्याचे जे आपल्याला सांगितलेले कवी आहेत ते कवी आणि त्या कवींनी रचलेलं काव्य हे आपल्याला अगटात दिलेले. बघा, आता आपण वाक्यरचना या बघूया रिक्त स्थानाने. रामायणस्य कविः वाल्मिकीः, रामायणस्य कविः वाल्मिकीः, महाभारतस्य कविः व्यासः. आता आपल्याला रिक्त स्थान पूर्ण करायचे. काय येणार मग तिथे? रघुवंशस्य कविः कालिदासः, येते लक्षात? रघुवंशस्य कविः कालिदासः. गीतगोविंदस्य कविः जयदेवः, गीतगोविंदस्य कविः जयदेवः, येते लक्षात? इथे आपल्याला कवी आणि त्यांनी लिहिलेले काव्य हे रिक्तस्थान सांगितलेले. त्याच्यानंतरच्या आपल्याला 1.3कडे आपण गेलो तर काय दिसते बघा. 1.3मध्ये स्त्रीलिंगी नामं दिसतात, ते येते लक्षात? म्हणजे आपण तिन्ही लिंगांमध्ये एका पद्धतीने इथे छान एक प्रकारे शिकलेलो आहे. आता तिसऱ्या 1.3मध्ये काय दिलेलं आहे? गट कोणता आहेत? स्त्रीलिंगी एक गट दिला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचे पती ही पत्नी, म्हणजे इथे दोन्ही आपण जसं इथे पुल्लिंगीमध्ये पिता पुत्र दोन्ही पण आपण करू शकतो, कुणाचे पिता किंवा कुणाचा पुत्र, तसं इथे पती आणि पत्नी अशा पद्धतीने आपण इथे नीट या गाळलेल्या जागा भरणार आहोत. बघा, सुरुवातीला आपल्याला उदाहरण सोडवून दाखवलेली आहे. कस्य पत्नी सीता, कुणाची पत्नी सीता? रामस्य पत्नी सीता. कस्याः पतिः राम, कुणाचे पती राम? आता इथे कस्याः, कस्य आणि कस्याः समजून घ्या विद्यार्थ्यांनो. किम सर्वनामाचं पुल्लिंगी रूप असेल तर कस्य, आणि स्त्रीलिंगी आता इथे स्त्रीलिंग आहे, कुणाचे पती राम. कुणाचे पती राम असं जर म्हणायचं असेल तर तिथे सीता हे स्त्रीलिंगी येणारे उत्तर, हे नाम स्त्रीलिंगी आहे, म्हणून मग तिथे सीता माला शब्दाची मालायाः अशी षष्ठी विभक्ती होते, तर इथे सीता शब्दाची पण सीतायाः अशीच विभक्ती होणार आहे. कस्याः पतिः राम, सीतायाः पतिः रामः. आता आपल्याला गाळलेल्या जागा भरायच्या. बघा, पतिः लक्ष्मणः, पतिः लक्ष्मणः. उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः, उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः. रमायाः पती माधवः. तुम्ही या 2 गटांकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला इथे छान तो अभ्यास तुमचा होणार आहे. रमायाः पती माधवः. पार्वत्याः पतिः शिवः, इथे दिलेलं आहे ते वाक्य, पार्वत्याः पतिः शिवः. रुक्मिण्याः पतिः विठ्ठलः, रुक्मिण्याः पतिः विठ्ठलः. आता रुक्मिण्याः पार्वत्याः असं का झाले? पार्वती आणि रुक्मिणी हे शब्द इकारांत आहेत, शेवटी ई येतो, सीतासारखा आकारांत येत नाही. मग पार्वती आणि रुक्मिणी हे नदी शब्दासारखे आहेत, आणि म्हणून नदीची नद्याः अशी विभक्ती होते षष्ठी, म्हणून इथे पार्वत्याः आणि रुक्मिण्याः अशी षष्ठी झाली. येते लक्षात? पंचमं वाक्यम. पत्नी उर्मिला, लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला. आता उलट पद्धतीने, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. आता दोन्ही आपल्याला गाळलेल्या जागा दिल्यात. त्याच्यानंतरच्या वाक्यात बघा, लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला झालं, त्याच्यानंतरचं घ्या रमायाः पती माधवः, रमायाः पती माधवः. आणि इथे जर आपल्याला पत्नीमध्ये आहे, इथे पत्नी आहे, मग इथे काय येणार? आपण घेऊया शिवस्य पत्नी पार्वती,
शिवस्य पत्नी पार्वती. 7वं वाक्य बघा काय सांगितलं. आता इथे शिवस्य पत्नी पार्वती, पण इथे आपल्याला 2 ठिकाणी जेव्हा रिक्त स्थान येते 6व्या वाक्यरचनेमध्ये तिथे येणार आहे, तेव्हा काय लक्षात येणार आहे, काय घ्यायचं आहे आपल्याला तिथे बघा, शिवस्य पत्नी पार्वती. त्याच्यानंतरचं बघा 8वं. आता 8व्या वाक्यामध्ये आपल्याला रिक्त स्थानाने सगळेच दिलेले आहेत. मग तिथे काय करणार आपण, विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी, कुठले एक करू शकतो, विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी. 6वं वाक्य आपल्याला घ्यायचं असेल तर आपण काय करणार, लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला, किंवा रामस्य पत्नी सीता. कोणाची पत्नी योग्य ठिकाणी योग्य जोडी लावली की तिथे ते रिक्त स्थान पूर्ण होणार आहे. 6वं वाक्य बघा परत एकदा, रामस्य पत्नी सीता. कुठलीही एक पत्नीमध्ये आहे, म्हणजेच आपल्याला पुल्लिंगी नामाची षष्ठी करायची आणि नंतर स्त्रीलिंगी नाम तिथे पुढे लिहायचे. येते लक्षात. अशा पद्धतीने पुल्लिंगी रामायणम महाभारतम हे पण जर तसा विचार केला आपण तर नपुंसकलिंगी, आणि 8.3 1.3 आपल्याला 3ऱ्या कोष्टकामध्ये स्त्रीलिंगी. आणि अशा पद्धतीने नातेसंबंध दाखवताना षष्ठी विभक्तीचा वापर नामांमध्ये आणि सर्वनामांमध्ये कसा केला जातो हे आपल्याला या पाठातून सांगितलेलं आहे. आता 1.4कडे आपल्याला जायचं आहे. आता इथे आपल्याला काय दिले, चित्र दाखवलेली आहेत. इथे जोड्या किंवा मेलनम कुर्ता असा भाग नाही दिला शिकवताना. एक आपल्याला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, छात्र छात्रा. आता इथे काय बघा आपल्याला याच्यामधल्या कोष्टकात काय सांगितले, एषा मम पाठशाला, ही माझी शाळा, एषा तव पाठशाला. आपल्याला हे विद्यार्थी सांगतात आहे की ही माझी शाळा आणि ही तुझी शाळा. मम तव, आता हे शाळा सांगण्यामागचं कारण काय आहे, मम आणि तव हे सर्वनामे आहेत आणि ही सर्वनामे षष्ठ्यंत विभक्तीची रूपं आहेत. म्हणून आपल्याला हे सांगतात, शाळा माझी तुझी हे कळतंय, पण माझी तुझी याला संस्कृतात काय म्हणतात, मम म्हणजे माझी, तव म्हणजे तुझी. आणि हे मम तव काय, सर्वनाम अस्मत् युष्मत् सर्वनामस्य षष्ठ्यन्त पदम षष्ठ्यन्ते रूपम. मम अस्मत् सर्वनामस्य, तव युष्मत् सर्वनामस्य षष्ठ्यन्त पदम. एषः मम स्यूतः, एषः मम स्यूतः, ही माझी पिशवी, ही माझी बॅग. एतस्य वर्णः नीलः, ह्याचा वर्ण रंग कसा आहे, निळा आहे. एषा तव कूपी, ही तुझी बाटली, कूपी म्हणजे जलकूपी. एतस्याः वर्णः रक्तः, आणि हिचा रंग कसा आहे, लाल आहे. एतस्याः, एतस्य, एतस् सर्वनामस्य षष्ठ्यन्तपदम. म्हणजे आपण हे वाक्यरचना शिकण्यामागे प्रत्येक वाक्यामध्ये षष्ठ्यंत रूप नामाचं किंवा सर्वनामाचं आलेलं आहे. आणि आता आपण हे जे 1.4 शिकलो यामध्ये आपण तव आणि मम या अस्मद आणि युष्मत सर्वनामाचा अभ्यास पाहिलेला आहे. तव मम, तव म्हणजे तुझा, मम म्हणजे माझा. आणि त्याचप्रमाणे आपण एतच सर्वनामाची पण रूपं पाहिलेली आहेत. एषा, एषः, षष्ठ्यंत पदम कोणती, एतस्य पुल्लिंगे आणि एतस्याः स्त्रीलिंगे. एकाच वेळी आपण काय काय शिकतोय, नामे षष्ठ्यंत पदम, नामस्य सर्वनामस्य षष्ठ्यंत पदम. मग सर्वनामे तर खूप आहेत. आपण या 1.2, 3, 4 यामध्ये आपण काय शिकलो, नामाची, सर्वनामाची, किम सर्वनामाची प्रश्नार्थक, त्याच्यानंतर आता अस्मद युष्मत आणि एतच सर्वनामाची षष्ठी विभक्तीची रूपे आपण पाहिली. आता आपल्याला पुढे जायचं आहे 1.5कडे. बघा 1.5मध्ये पण आपल्याला चित्र दाखवले. एक मुलगा आहे आणि एक महिला दिसते आपल्याला, बरोबर आहे. आता बघा काय शिकायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा बघा तस्य तस्याः, तस्य तस्याः, तस्य म्हणजे त्याचा, तस्याः म्हणजे तिचा. आपल्याला तत्सर्वनामाची रूपे पाठ आहेत, पाठ करावी लागणार आहेत. त्याच्यामुळे पाठांतराचा जर भाग आपण हा लक्षात ठेवला तर तुम्हाला खूप सोपं जाणार. आणि लक्षात ठेवले असे अर्थसुद्धा याची, तस्य म्हणजे त्याचा, तस्याः म्हणजे तिचा, तरी तुम्हाला या वाक्यरचना सोडवता येणार आहे. बघा आता, सहा बालकाः तत् तस्य पुस्तकम, तो मुलगा आहे ते त्याचे पुस्तक. येते लक्षात. मालकी हक्क दाखवला आहे, षष्ठ्यंत पद रूपाने योजयित्वा, षष्ठ्यंत पदाची रूपं वापरून मालकी हक्क दाखवलेला आहे. तो मुलगा आहे ते त्याचे पुस्तक आहे,
तस्य. पुस्तकस्य नाम आमोदः. पुस्तकाचे नाव काय आहे? आमोद. पुस्तकस्य षष्ठ्यंतपदम. सा तस्य लेखनी. त्याने लेखणी पण दाखवलेली आहे, ती त्याची लेखणी. तस्याः वर्णः कृष्णः. आणि तिचा रंग कसा आहे? काळा आहे. लेखणी स्त्रीलिंगी असती. तस्याः म्हणून तिथे तस्याः त्याच्यानंतरच्या लेखणीच्या संदर्भात आहे, म्हणून स्त्रीलिंगी तत्सर्वनामाचं रूप वापरलं आणि ते कोणतं? तस्याः. म्हणजेच तिचा रंग कसा आहे? काळा आहे. कृष्ण म्हणजे काळा. आता महिलेच्या बाबतीत बघा काय सांगितले? सा महिला, ती महिला. तस्याः शाटिका पीता. तिची साडी पीता पिवळी आहे. तस्याः. बघा आपण मग फक्त वाक्यरचना शिकत नाही आहे, आपल्याला या सगळ्या पाठांमधून सर्वनामांचा अभ्यास आपण करतो आहे. किती सर्वनामांचा अभ्यास आपण करतो आहे, या सगळ्या पॉईंट्समधून आपल्या पुढे पुढे शिकताना लक्षात येते की नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला नवीन काही शब्दांचा संग्रहसुद्धा संस्कृतमधला आपल्याला होतो आहे. शाटिका म्हणजे साडी, नीलहा म्हणजे निळा, रक्तहा म्हणजे लाल, त्याच्यानंतर स्युतहा म्हणजे पिशवी, दप्तर, बॅग. तस्याः स्युतः कृष्णः. आता त्या महिलेची पण पिशवी दाखवलेली आहे. तस्याः स्युतः तिची पिशवी, कृष्णः म्हणजे काळी, पर्स म्हणू आपण त्याला. तिची पर्स किंवा तिची पिशवी कशी आहे? बॅग. कृष्णः म्हणजे काळ्या रंगाची. येते लक्षात? म्हणजे रंगांचे पण आपण पीता, कृष्णः, नीलहा, रक्तहा 4 रंग आपल्याला माहिती झालेत संस्कृतातले. त्यानंतर आपण या पाठातून संबंध काय हे शिकलो आहे. नातेसंबंध काय, मालकी संबंध काय, आणि हे संबंध दाखवत असताना आपण षष्ठ्यंत विभक्तीची रूपे नामांना आणि सर्वनामांना लावलेली आहेत. मग नामे कोणती आपण शिकलो आहे? अकारांत, त्याच्यानंतर वनमप्रमाणे नपुसकलिंगम आणि स्त्रीलिंगी नामे मालाप्रमाणे. आणि त्या सगळ्या नामांसोबतच सर्वनामांचा अभ्यास आपण केला आहे. कस्य म्हणजे किम सर्वनाम, त्याच्यानंतर तस्य तत् सर्वनाम, मम तव अस्मद युष्मत् सर्वनाम, आणि एतस्य एतस्याः एतत् सर्वनाम. आणि या सगळ्या सर्वनामांचा षष्ठी विभक्तीचा वापर पुल्लिंगीमध्ये आणि स्त्रीलिंगीमध्ये कसा करायचा हे आपण या संपूर्ण पाठातून शिकलेलो आहे. म्हणजेच हा पाठ आपण शिकताना सारखा जे आपण नामे आणि सर्वनामे आपल्या लेखनपुस्तिकेत लिहिलेले आहेत, त्या लेखनपुस्तिकेतील पठन किंवा त्याचं वाचन सारखं करा. म्हणजे तुम्हाला तिथे षष्ठी विभक्ती कशी आहे किंवा इतर विभक्तींचा कसा वापर आपल्याला करायचा आहे हे तुम्हाला समजेल. आणि सारखा सरावाने तुम्हाला हा अभ्यास समजणार आहे. येते लक्षात? ज्ञातं सर्वेभ्यः.